लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मागच्या काही दिवसापासून महिन्यापासून पिवळ्या आणि दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो। यावरती आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी 2 वेळेस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, त्यांना सूचना केल्या, परंतु तरीही सुद्धा पुन्हा आणखीन पाणी काल पिवळं काही भागामध्ये आलं आहे। म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही एक पिवळी पाण्याची बाटली महानगरपालिका आयुक्तांना स्मृतिचिन्ह म्हणून दिले, जेणेकरून त्यांनी ती पाहावी, त्यांच्या कार्यालयात ठेवावी आणि पाहावं, त्यांना त्याच्यामधून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची स्फूर्ती मिळावी आणि तिथून त्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावं, स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, याकरिताही आज आम्ही या ठिकाणी स्मृतिचिन्ह म्हणून त्यांना ती पिवळ्या पाण्याची बाटली दिली आहे। तसंच आमची एक मागणी आहे की महानगरपालिका प्रशासनाला हे मान्य आहे की मागच्या काही महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होतोय। खरं म्हणजे हा दूषित पाणी पुरवठा व्हायलाच नाही पाहिजे होता। महानगरपालिका प्रशासनाला माहिती आहे की पाणी दूषित येते, तरीसुद्धा त्यांनी हा पाणी पुरवठा केला आहे, तर त्यांनी तो पुरवठा करायला नाही पाहिजे होता। बरं, आता जो झाला आहे तर त्या महिन्याचं जे पाण्याची पट्टी आहे ती महानगरपालिकेने आकारू नये, ती पाणीपट्टी माफ करावी, अशी एक आम्ही आज या ठिकाणी मागणी केली।